Hey channel, welcome to my guys. Hey, welcome channel to my guys. सो हाय गाईज, फायनली 3-4 दिवसानंतर माझी तब्येत जरा ठीक झालेली आहे आणि मी खाते आता ॲपल. तर जमतपर्यंत फक्त मी आज रील बनवते, कारण की आजचा मोसम बघू शकता. आजचा मोसम खूप चांगला बनलेला आहे, कारण की पाऊस पण चालू होता या 3-4 दिवसामध्ये. तर चला बघू. ते मला दाखवत आहे काकाची गॉगल. पिंक कलर का? पिंक कलर हा, पर्पल हा घे. कसं दिसतंय हा? माझ्या साईजची गॉगल मिळणं इम्पॉसिबल. यो यो हनी सिंगर. आता एक युनिक प्रकारचा गॉगल दाखवत आहे. हा एवढा ॲडजस्टेबल आहे. राखीसारखा आपण बांधू शकतो. कोण घेते लोक? काही पण गॉगल आहे. गॉगल केले मी सिलेक्ट. हे बघा, मी रांगोळीचे कलर कालच आणलेले आहे दुकानामधून. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे स्पेशल दिवस, तो म्हणजे विजयादशमी, म्हणजे दसरासुद्धा म्हणू शकता तुम्ही. हे बघा, लायटिंग लावलेली आहे. आता मला करायची अंगणात रांगोळी, तर माझा भाऊ अंगण झाडून देणार आहे. तर कंटिन्यू करू आपण. सो गाईज बघा, माझ्या भावाला सकाळी सकाळी उठवलेलं आहे. तो मला झाडून देणार आहे अंगण. आता माझा भाऊ अंगण झाडून देत आहे मला, मग मी करणार आहे इथे रांगोळी. हे बघा, झाड. हे बघा, लाइटिंग अशी दिसत आहे. बघा, पारिजातकाचं फुलाचं झाड. इथे कोणतरी चादर ठेवली, म्हणजे फुलं उचलून नेता आले पाहिजे म्हणून. हे फुलं मी असे सहज तोडत आहे. बघत्याचं काय करायचं, घरी जाऊन मस्त छानपैकी. बघा, हे बघा, मी आणलेलं आहे फुलं, आणि एरियातलं कोणी अजून पण उठलेलं आहे. बिचारा माझा भाऊ झाडत आहे. फुलं विणून ठेवतात वरती. चांगले 2 फुलं तुम्हाला सांगतो. चला आता मी काय रांगोळी, तर म्हणजे मला आता हे बघा, माझी इतकी रांगोळी करून झालेली आहे. हे बघा, इतकी रांगोळी काढून झालेली आहे. आता फक्त याला आउटलाईन करायची आहे आणि थोडीशी डिझाईन. हे बघा, फायनली माझी रांगोळी काढून झालेली आहे. किती सुंदर फुलं आणलेले आहे. मग आता आम्हाला जायचं विहारामध्ये, त्यासाठी आम्ही आता रेडी होतो. विहारामध्ये आहे परित्रण. तर चला बघा, किती युनिक स्टाईलचं फुलं आहे. आणि हा किडा आहे बैगन. बेंची होत आहे कुर्ती. मी तुम्हाला आता घालून पण दाखवणार आहे. बघा, कुर्ती अशी दिसते. सो हे झालेली आहे कुर्ती रेडी, तुम्ही बघू शकता. जर मी जात आहे विहारामध्ये ना परित्रण पाठ आहे, आणि मावशी आणि त्यांच्या सगळ्या मैत्रिणी गेलेल्या, फक्त मीच बाकी आहे. चला, इथून जवळच आहे विहार, जास्त दूर नाही आहे. तुम्हाला दाखवते. आणि समोर मस्जिद पण आहे. बघा, ही आहे मस्जिद. विहार पण जवळच आहे. सो फायनली मी आता पोहोचलेली आहे. हे बघा, हे आहे विहार, आणि मागे आहे साई मंदिर. हे आहे विहार. दिसायला हा खूप मोठा चौक आहे, आणि इथे खूप मोठं विहार पण आहे. हा बघा, हा परिसर आहे विहाराचा. हे बघा, रांगोळी पण काढलेली आहे छान, आणि इथे झालेलं परिसर. तो आपल्यातून निघून जाईल. आपल्या व्यावहारिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात किती वेदना होत्या. त्यानंतर मी आमचे पुढचे पाहुणे आयुष्यमान वैभव सर. आता हा कार्यक्रम संपलेला आहे. सो फायनली हा कार्यक्रम संपलेला आहे, आणि आता इथे आहे जेवणाचा कार्यक्रम. तुम्ही मागे बघू शकता. चला जेवण. आता आम्ही करत आहे जेवण, म्हणजे नाश्ता. इथे आम्ही करतो नाश्ता. आम्ही इथे बसून पण नाश्ता करतो. बाहेर ऊन होती म्हणून इथे बसलेलो आहे.
आपली कार्यक्रम संपला आणि आता आम्ही जात आहे घरी. आता आलेली आहे मी घरी आणि आज आम्हाला जायचं आहे दीक्षाभूमीवर. त्याच्यासाठी आम्ही थोडा वेळ आराम करू, नंतर मग जायचं आहे दीक्षाभूमी. चलो दीक्षाभूमी. मध्ये कारा म्हणता अभ्यास नाही करू जे लावला तिथं व्हिडिओ कायचा युट्यूब होय तर माहित नाही. बंद कर तिकडं. होय सो आता ही कुर्ती घालणार आहे. हा किडा. तुला इकडून तिकडून डाउनलोड करायची गरजच नाही. सो आता हे कुर्ती घालणार आहे माझी बहीण आणि मी घालणार आहे दुसरं टी शर्ट. ते मी तुम्हाला दाखवते. का म्हणतो सार्थक? बिना कुछ बोले कॉमेडी. सो आता मी रेडी होणार आहे दीक्षाभूमीवर जाण्यासाठी आणि हा येते का तर माहित नाही आमच्यासोबत. चल रे सार्थक तू पण. हे मस्त अभ्यास नाही करू देऊन राहिले, नुसता व्हिडिओ लावून टाकून राहिली. ते तिथनं हात सोडून राहिली फसफस फसफस. हा बिचारे येत नाही आहे. त्याला का चालू होते. सो काही आता मी झालेली आहे रेडी आणि हा काही येत नाही आहे. बिचारा हा चेहरा दाखवत नाही आहे. काय ना. सो फायनली आता इतका वेळ झाला आणि आत्ता आम्ही जात आहे. तर मम्मी पप्पा पण आलेले आहे. तर आम्ही जात आहे. मम्मी पप्पा सगळे इथे. तर आता आम्ही जाते बसणार.